मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, देवीपाडा भागात पैसे आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पैसे कुणाचे याचा पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। मागा ठाण्यात ही सगळी रक्कम सापडली। पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास आता सुरू केलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। या संदर्भातले काही व्हिडिओज देखील समोर येतात। ते व्हिडिओज देखील टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। पोलीस देखील घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते आणि पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास देखील आता सुरू केलेला आहे। मात्र मनसेनं प्रकाश सुर्वे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर हे पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप देखील मनसेच्या माध्यमातून करण्यात आला। तर थोडासा गदारोळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जातात। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय चाललंय? उद्या मतदान आहे आणि अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या या घटना घडतात। या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला जातोय का आणि या सगळ्या घटनांच्या बद्दल तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मागा ठाण्यामध्ये एक प्रकरण आता समोर आलंय, व्हिडिओ देखील समोर आलात। मनसेनं शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे आणि त्या संदर्भात काही कार्यकर्त्यांना देखील त्यांनी पकडलेलं आहे। निवडणूक आयोग नावाची यंत्रणा खरंच महाराष्ट्रात कार्यरत आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा इतपत निवडणूक आयोगाचं पक्षपाती धोरण चालू आहे। सकाळच्या पैसे सापडल्याच्या व्हिडिओ नंतरही जेव्हा निवडणूक आयोग आणि विनोद तावडे ही सरळ सरळ खोटं बोलायला लागतात तेव्हा कमाल वाटते। आत्ताही आपण जे प्रकाश सुर्वे यांच्या बाबत देवीपाड्याच्या घटनेचं सांगत आहात, प्रकाश सुर्वेंना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे 2 दिवसांपूर्वी उदेश पाटेकर नावाचं एक डुप्लिकेट पत्रक तयार करून पाटेकरने सुर्वेंना पाठिंबा दिलाय असं पत्रक काढलं। आता हे पैसे वाटप केले जात आहेत याचा स्पष्ट अर्थ आहे की प्रकाश सुर्वे आणि एकूणच एकनाथ शिंदेच्या या सगळ्या लोकांना आपला पराभव स्पष्ट दिसतोय आणि पैसा चिकार आहे ना। लोकांच्या सोयाबीन मधला, कापसामधला, लोकांच्या पगारांमधला हा सगळा पैसा जो आहे तो कुठे टाकणार आहे? त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सगळ्या उमेदवारांना 20-20, 25-25 कोटी रुपये खर्चायला दिलेत आणि ते पैसे आता निघतायत बाहेर। काय म्हणजे आम्ही लोकशाहीची थट्टा बघतोय उघड्या डोळ्यांनी आणि निवडणूक आयोग काहीच करू शकत नाही याच्यामध्ये। याचा आम्हाला फार वैषम्य वाटते। सुषमाताई, याच्यामध्ये पोलिसांची आणि निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असते। खऱ्या अर्थानं हे प्रकार रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असतं। मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं वारंवार निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नाही, निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असते हे खरं आहे, परंतु निवडणूक आयोगाचंच जणू काही छुप समर्थन आहे का काय असं वाटण्या इतपत या भूमिका संशयास्पद झालेल्या आहेत। म्हणजे सकाळच्या तर भूमिकांमध्ये धडधडीत व्हिडिओ समोर दिसतोय, डायरी दिसतीये, डायरीमधली नावं हितेंद्र ठाकूर दाखवतायत, पैशाची पाकिटं तिथे आहेत। ही पाकिटं हे एनवलप्स कशासाठी आणले होते आणि तरीही निवडणूक आयोग म्हणतं की नाही, तिथले जिल्हाधिकारी म्हणतात की नाही रक्कम थोडी होती। म्हणजे किती खोटं बोलावं आणि प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा किती कच्छपी लागावं। पण महाराष्ट्रात जे चित्र जात आहे सध्या की एकनाथ शिंदेंनी जो हैदोस घातलेला आहे, जो पैशाचा जो महापूर आलेला आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि मला निश्चित खात्री आहे की उद्याच्या मतपेटीमध्ये याचं प्रतिबिंब उमटेल। सुषमाताई, निवडणूक म्हणजे प्रलोभन दाखवले जातात, ही गोष्ट काय नवीन नाहीये। महाराष्ट्रातील जनतेला लोकशाही मराठीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगू शकतोय की तुम्ही डोळे उघडे ठेवा, विचार करा। मतदान केंद्रावर जात असताना मत ही दानात द्यायची गोष्ट नाही। मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे। दान देताना आपण उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू देत नाही, परंतु मेंदूला तर नसतं कळत, परंतु हा अधिकार आहे, हा मताधिकार आहे। मतदान शब्द चुकीचा आहे, त्यामुळे हा मताधिकार बजावताना मेंदू सजग ठेवावा आणि त्या केंद्रावर जात असताना लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याची कुवत कुणामध्ये आहे त्याचं भान जनतेने बाळगावं। राज्य अस्थिर करण्याचा, राज्यातले पक्ष फोडाफोडी करण्याचा, या राज्यामध्ये अक्षरशः नेत्यांना ब्लॅकमेल करून
ईडी सीबीआयचा धाक देऊन नेण्याचा, या राज्यातल्या लेखीबाळींना असुरक्षित करण्याचा आणि या राज्याची संस्कृती नासवण्याचा कुणी प्रयत्न केला आणि अशी संस्कृती नासवणाऱ्या लोकांच्या सोबत उभं राहायचं, बरं. ही सुसंस्कृत महाराष्ट्र उभा करायचा, याचा निर्णय आता जनतेने घ्यायचा आहे. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला आणि या बातमीच्या संदर्भात देखील तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. मात्र महत्वाची ही बातमी, प्रकाश सुर्वे यांच्यावर मनसेनं काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत. तर मागाठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी रक्कम सापडलेली आहे आणि देवीपाडा भागामध्ये पैसे वाटपाचा हा सगळा प्रकार होता. मनसेने या संदर्भात आरोप केल्याने काही व्हिडिओ देखील आपल्याला समोर येताना दिसत आहेत. मागाठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडले, तर मनसेने आता उमेदवार प्रकाश सुर्वे की जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा पर्दाफाश केल्याचा मनसेने दावा केलेला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय आणि काही फोटो आणि काही व्हिडिओ देखील या संपूर्ण घटनेच्या संदर्भातले आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ही काही दृश्य देखील आपण पाहतोय. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, बाचाबाची देखील झाली, थोडासा राडा देखील आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांनी या संदर्भातला अधिकचा तपास सुरू केलेला आहे. तर आता निवडणूक आयोग या संदर्भात काय ऍक्शन घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तर पोलीस आतापर्यंत कुणावर गुन्हा दाखल केलाय का हे अद्यापर्यंत तरी कळू शकलेलं नाही. मात्र आता तपासाअंती कुणावर गुन्हा दाखल केला जातो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण उद्याचा दिवस हा मतदानाचा दिवस आहे आणि त्याआधीच जर अशा प्रकारे पैशांचं प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चित ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणावर काय कारवाई करणार, काय ठोस पाऊल उचलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुपारची विनोद तावडे यांची गोष्ट, त्यांची हे संपूर्ण हे प्रकरण ताजं असतानाच आता देवीपाडामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं उघडकीस आलेलं आहे. मनसेनं आरोप केलेले आहेत. मनसेनं शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या तपास या दुकानात दुसरी पण या दुकानात आले बघा पैसे आणि बघा नाव बघा, हे बघा ही नाव बघा, ही नाव बघा, हे बघा पैसे, हे पैसे बघा, हे बघा हा पण होता. काय चाललंय हे बघा, हे बघा थैली कोणी कोणी घेतली त्याला घे बाहेर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.